अनु स्कूलमधून आली ना, तिला काही ना काहीतरी खायचं असतं आणि जर चपात्या शिल्लक असल्या ना, तर ती चपातीचा पिझ्झा बनवते. हा चपातीचा पिझ्झा मी नेहमी मुलींना बनवून देत असते. त्याच्यामुळे त्यांना तो बनवायचा कसा हे माहिती असतं. फक्त मी त्यांना तव्यामध्ये ठेवून चांगला शेकून देते. तर ह्या भाज्या-बिज्या तिने स्वतः कट केलेल्या आहेत. कांद्याची, शिमला मिरचीची हालत बघाल ना, तर तुम्हाला खरंच समजून येईल. माझ्या ओट्याची हालत बघू शकताय तुम्ही. हे सगळं तिने स्वतः केलेलं आहे. फक्त शेकून द्यायचं काम मी करते. कारण कुठेतरी भाजून घेईल म्हणून भीती वाटते. आणि आता हा पहिला पिझ्झा तर मी शेकायला ठेवून मी चहा प्यायला बसले होते. दुसरा पिझ्झासुद्धा तिने तयार करून घेतलेला आहे. तो सुद्धा मी इथे तव्यावरती शेकायला ठेवला. आणि हा चपातीचा पिझ्झा खूप छान आणि क्रिस्पी तयार होतो. माझ्या दोन्ही मुलींना हा पिझ्झा स्वतः करायची सवय आहे. आणि हिने हा छान पिझ्झा तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकताय. आणि हा अनन्याने बनवलेला पिझ्झा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.